स्वामी विवेकानंद ग्रंथावली त्यातील अध्याय 6 अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय, त्याचा भाग 2। भिन्न भिन्न दर्शने आणि धर्म यामध्ये कितीही मतभेद असेनात का? जी व्यक्ती इतरांसाठी आत्मविसर्जन करण्यास सिद्ध होते तिच्यासमोर अवघी मनुष्यजात विस्मयचकित भक्ती विनम्र चित्ताने उभी झालीच पाहिजे। त्यात मग कोणत्याही प्रकारच्या मताचा प्रश्न उरत नाही। फार काय, पण जे लोक धर्माचे सर्वथैव विरोधी असतात ते देखील असले संपूर्ण आत्मविसर्जनाचे कार्य कोणी करीत असल्याचे दिसून आल्यास त्याच्याप्रती श्रद्धा संपन्न झाल्याखेरीज राहूच शकत नाही। उपासक आपल्या चित्तात सर्वदा ईश्वरी भाव आणि शुभ भाव बाळगून अंती त्याच एका स्थानी उपस्थित होतो आणि म्हणतो, प्रभो जशी तुझी इच्छा। तो स्वतःचे वा स्वतः करता म्हणून काहीही राखून ठेवत नाही। हे आत्मविसर्जन नाही तर मग काय आहे? ज्ञानी ज्ञानाच्या द्वारा जाणतो की हा वरवर भासणारा मी निव्वळ भ्रम होय। अतएव तो सहजच त्याचा परित्याग करतो। ते कसेही असेल तरी हे देखील त्या आत्मविसर्जना व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हे। अतएव कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा इथे समन्वय होतो। आणि प्राचीन काळचे मोठमोठे धर्मप्रचारक ईश्वर जगाहून वेगळा आहे असा जो उपदेश करून गेले आहेत त्याचेही मर्म तरी हेच। जग एक वस्तू आहे आणि ईश्वर दुसरी, आणि हा भेद अगदी खरा आहे। येथे त्यांच्या दृष्टीने जग शब्दाचा अर्थ स्वार्थ, स्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नांच्या पलंगावर लोळूनही संपूर्ण निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थ झाल्याने तो ब्रह्मपदी स्थित झाला असेच म्हणावे लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जिणे कंठीत असेल, चिंध्या गुंडाळीत असेल, अजिबात कफल्लक असेल, तथापि तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असेच म्हणणे भाग पडेल। असो, तर आपण आता आपल्या मुख्य मुद्द्यांकडे वळूया। आपण पाहिलेच की चांगले करू जाता काहीतरी वाईट आणि वाईट करू जाता काहीतरी चांगले केल्याखेरीज आपण काहीही करू शकत नाही। समजा हे आपल्याला समजले, पण मग आपण कर्म करावयाचे तरी कसे? ह्या प्रश्नाची मीमांसा गीतेत आढळते, आणि ती म्हणजे अनासक्ती, निर्लिप्तता। जीवनातील कार्ये पार पाडित असता कशातच आसक्त वा लिप्त न होणे। लक्षात ठेवा की तुम्ही जगापासून संपूर्ण पृथक आहात। तुम्ही जगात आहात खरे, परंतु तुम्ही त्यात काहीही केले तरी ते तुमच्या स्वतःकरता नव्हे हे विसरू नका। स्वतःकरता जे कार्य कराल त्याचे फळ तुमच्यावर प्रभाव गाजवील। सत्कार्य कराल तर त्याचे शुभ फळ तुम्हाला उपभोगावे लागेल, असत्कार्य कराल तर अशुभ फळ भोगावे लागेल। परंतु कार्य कोणतेही असेना, ते जर तुम्ही स्वतःसाठी आचरणार नाही तर त्याचा कसल्याच तऱ्हेचा प्रभाव तुमच्यावर पडू शकणार नाही। जर कुणामध्ये असा बोध असेल की मी हे स्वतःकरता मुळीच करीत नाही, तर त्याने साऱ्या जगाची हत्या केली, किंवा तो स्वतः हत झाला तरीही तो हत्या करीत नाही वा हतही होत नाही। आमच्या शास्त्रात असे अत्यंत अर्थगर्भ विधान आढळून येते। एवढ्याचसाठी कर्मयोग आपल्याला विशेष करून शिकवतो की जगाचा त्याग करू नका, जगात वास करा, जगाचा प्रभाव हवा तितका तुमच्यावर पडू द्या, परंतु भोगासाठी नव्हे, कदापि नव्हे। भोग तुमचे लक्ष न हो। योग्य प्रकारे कर्माचे अनुष्ठान करण्यासाठी प्रथम म्हणजे आपण आसक्तीच्या भावनेचा त्याग केला पाहिजे। द्वितीयतः कर्माच्या रामरगाड्यात स्वतःला गुरफटून घेऊ नका, त्याच्याशी एकरूप होऊन बसू नका। स्वतः साक्षी स्वरूप राहून कर्म आचरित जा। माझे गुरुदेव भगवान श्री रामकृष्ण म्हणत असत, स्वतःच्या मुलांशी दाईप्रमाणे वागा। दाई तुमच्या मुलाला घेऊन त्याचे लाड करील,
त्याला खेळवील, अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे प्रेमाने त्याचे लालन पालन करील. परंतु मजा अशी की तुम्ही तिला कामावरून दूर करताच आपले चंबू गबाळ गुंडाळून ती आपला रस्ता धरण्यासाठी तयार. तुमच्या मुलावर असलेल्या साऱ्या माया ममतेचा तिला पार विसर पडतो. तुमच्या मुलाला सोडून देऊन दुसऱ्या मुलाला आपले म्हणताना दाईला कसलीच खंत वाटणार नाही. आपण देखील आपले म्हणून जे काही आपल्याला वाटते त्याविषयी अशीच वृत्ती बाळगली पाहिजे. आणि आपला जर ईश्वरावर विश्वास असेल तर आपण अशी श्रद्धा बाळगावयास हवी की आपण ज्यांना आपला म्हणून मानतो त्या सर्व गोष्टी वस्तुतः त्या प्रभूच्याच होत. आत्यंतिक दुर्बलता पुष्कदा मोठ्या साधुतेचे आणि सबलतेचे रूप धारण करीत असते. आपल्यावर कुणी अवलंबून आहे आणि आपण कुणाचे भले करू शकतो असे वाटणे अत्यंत दुर्बलतेचे लक्षण आहे. अहंकाराची ही भावनाच सर्व प्रकारच्या आसक्तीचे उगमस्थान आहे आणि आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख कष्टांची जननी ही आसक्तीच होय. या अपार विश्वसंसारामधील एकही जीव आपल्यावर अवलंबून नाही. एक देखील भिकारी आपल्या भिक्षेवर अवलंबून नाही. एकही प्राणी आपल्या दयेवर अवलंबून नाही. कोणी म्हणता कोणीही आपल्या मदतीवर अवलंबून नाही. ही वस्तुस्थिती आपण आपल्या मनावर पुरेपूर बिंबवून घ्यावयास हवी. प्रकृती सर्वांना सहाय्य करीत आहे आणि आपल्यापैकी लक्षावधी जरी इहलोक सोडून गेले तरीही लोकांना सहाय्य मिळावयाचे ते मिळतच राहील. तुमच्या माझ्यासारख्यांसाठी प्रकृतीची अनिरुद्ध गती कधीही बंद व्हावयास रिकामी नाही. दुसऱ्यांना मदत करण्याने आपल्याला स्वतःलाच शिक्षण कसे लाभत असते ते आपण मागे पाहिलेच आहे आणि म्हणूनच आपल्याला परोपकार करण्यास वाव मिळत आहे हे आपले परम सौभाग्यच म्हटले पाहिजे. आयुष्यात शिकण्यासारखा हा एक मोठा धडा आहे. तो एकदा संपूर्ण आत्मसात केल्यानंतर मग आपण कधीही दुःखी होणार नाही. मग आपण समाजात हवे तिथे जाऊन मिसळलो तरीही काही अनिष्ट होणार नाही. तुम्हाला पती आहे असू द्या, पत्नी आहे असू द्या, घरभर दासी असल्या तरी चालेल, एखाद्या सिंहासनाचे तुम्ही अधिकारी असेनात का, पण जर तुम्ही हे एक तत्त्व आपल्या हृदपटलावर कोरून ठेवून संसारात वागाल की जग तुमच्या भोगासाठी नाही आणि तुमच्या वाचून त्याचे काहीसुद्धा अडणार नाही, तर मग या सर्व गोष्टी तुमचे थोडे देखील अनिष्ट करू शकणार नाही. या चालू वर्षीच तुमचे कितीतरी मित्र कदाचित दिवंगत झाले असतील. जग काय त्यांच्या परत फिरण्याची वाट पाहत बसले आहे? त्यांच्यासाठी जग काय चालायचे अडून बसले आहे? जगाचा स्रोत आपला होता तसाच अविच्छिन्न चालू आहे. करिता आपण जगावर काही उपकार करू शकतो ही कल्पना आपल्या डोक्यातून अजिबात काढून टाका. जगाला तुमच्या मदतीची मुळी देखील अपेक्षा नाही. जगाला सहाय्य करण्यासाठी माझा जन्म असे समजणे अगदी निखालस मूर्खपणा होय. हा निव्वळ अहंकार आहे. ही शुद्ध स्वार्थपरता आहे. केवळ सद्गुणाचे रूप धारण करून ती आमची प्रतारणा करीत आहे इतकेच. ही दुनिया तुमच्या अथवा इतरही कोणाच्या मदतीवर मुळीच अवलंबून नाही या भावनेच्या सत्यतेचा जेव्हा तुम्हाला पुरेपूर प्रत्यय येईल, ती जेव्हा तुमच्या नसानसात तुमच्या रोमारोमात भिनून जाईल, तेव्हा मग कर्मापासून उद्भवणारी दुःखरूप प्रतिक्रिया तुम्हाला आणखी भोगावी लागणार नाही. जेव्हा कोणी एखाद्याला काही देऊन त्याच्या बदल्यात तुम्ही कसलीच आशा धरणार नाही, त्या इसमाने कृतज्ञ व्हावे एवढ्या देखील प्रतिदानाची इच्छा तुम्ही बाळगणार नाही, तेव्हाच त्याच्या कसल्याही वर्तणुकीचा, त्याच्या कृतज्ञतेचाही तुमच्यावर तीळमात्र परिणाम होणार नाही. कारण तुम्ही त्याच्यापासून कशाचीच अपेक्षा केली नव्हती. बदल्यात काही मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे तुम्ही कधीच समजला नव्हता. त्याचे जे प्राप्य होते ते तुम्ही त्याला दिले इतकेच. त्याच्या स्वतःच्या कर्माचे फल म्हणून ते त्याला लाभले. तुमच्या कर्माने तुम्हाला त्याचे वाहक मात्र केले. काही दिल्याचा तुम्हाला अहंकार का व्हावा? पैशाच्या म्हणा किंवा इतर कशाच्याही दानाचे म्हणा, तुम्ही तर फक्त वाहक. जग स्वतःच्या कर्मानेच ते लाभण्यास पात्र ठरत असते. अशा परिस्थितीत अहंकाराला जागाच कुठे आहे? जगाला तुम्ही जे काय दिले त्यात एवढे आहे तरी काय बरे? असो तर एकदा असला हा अनासक्तीचा भाव
आत्मसात केल्यानंतर मग तुमच्या दृष्टीने भले किंवा बुरे, शुभ अथवा अशुभ काहीच राहणार नाही. स्वार्थच भल्या बुऱ्याचा भेद उत्पन्न करीत असतो. तुम्ही स्वतः अवसर आणि संधी देत नाही तोपर्यंत या विश्वातली कोणतीच वस्तू तुमच्यावर अंमल गाजवू शकणार नाही. ही गोष्ट समजण्यास कठीण आहे खरी, पण कालांतराने तुम्हाला तिची सत्यता पटल्याखेरीज राहणार नाही.